नमस्कार मित्रांनो, समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य मिळवून देणाऱ्या अशा 6 निराधार योजनांविषयी आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। त्यामध्ये आपण बघणार आहोत की या ज्या 6 निराधार योजना आहेत त्या कोण कोण या ठिकाणी लाभ घेऊ शकते, तसेच पात्रता काय असणार आहे, त्याची कागदपत्रे काय असणार आहे, तसेच हा अर्ज त्या संबंधीचा अर्ज आपण कोठे करू शकणार आहे, त्याचे मानधन किती असणार आहे, त्याला अनुदान किती मिळणार आहे आणि या सर्वच्या सर्व 6 सरकारी योजना आहेत की ज्या कधीच बंद पडणार नाही आणि भविष्यात या योजनेचे अनुदान हे वाढणार आहे। इतर राज्यांमध्ये या योजनांचे अनुदान हे 6,000 रुपये ते 8,000 पर्यंत वाढलेले आहे, तर महाराष्ट्रात सध्या 1,500 रुपये या 6 योजनांसाठी दिले जाते। मग या निराधार योजना या अतिशय महत्त्वाच्या आहे। निराधार दुर्बल घटकातील पीडित समाजातील या व्यक्तींसाठी या 6च्या 6 योजना अतिशय महत्त्वाच्या आहेत। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे या 6 योजनांविषयी तसेच इतर योजनांविषयी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे। मग पुढील प्रमाणे 6 अशा निराधार योजना आहेत की ज्या महत्त्वाच्या आहेत। तर पहिली योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना। मग ही योजना सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेतून समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यात येते। मग या समाजातील दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे। मग ही योजना विधवा, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त, अनाथ, परित्यक्त्या, अत्याचारित महिला, वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाची पत्नी आणि 35 वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल घटकांना ही लागू आहे। म्हणजे हे घटक या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून लाभ घेऊ शकतात। मग यांची पात्रता आणि कागदपत्रे काय आहेत ती पुढील प्रमाणे आहे। मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे गरजेची। मग विहित नमुन्यातील अर्ज, आपल्याला अर्ज हा त्या ठिकाणी मिळेल। वयाचा दाखला, किमान वय 18 ते 65 वर्षे असणे गरजेचे आहे। 18 पेक्षा कमी वय असल्यास पालकांमार्फत हा लाभ घेतला जातो। किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। विधवा महिला अर्जदारांकरिता पतीच्या मृत्यूचा दाखला आवश्यक आहे। दिव्यांगास जिल्हा शल्य चिकित्सकाचा दिव्यांगत्वाचा दाखला, किमान 40% दिव्यांग असणे गरजेचे आहे। मग तसेच उत्पन्न मर्यादा ही 50,000 पर्यंत आहे। अनाथ असल्यास अनाथ असल्याचा दाखला, दुर्धर आधार प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक, शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो। संजय गांधी निराधार अनुदान योजना ही राज्य पुरस्कृत योजना असून या योजनेतून पूर्वी लाभार्थ्यांना शासनामार्फत 1,000 रुपये इतके अर्थसहाय्य मिळत होते, परंतु आता 1,500 इतके अर्थसहाय्य मिळते। या योजनेकरिता आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात असलेल्या सेतू केंद्राशी संपर्क साधावा। तसेच अधिक माहितीसाठी आपले सरकार.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर या वेबसाईटवर जाऊन आपण सविस्तर माहिती या ठिकाणी बघू शकतो। त्या ठिकाणी सर्व माहिती देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, या योजनेचा आपल्याला फॉर्म भरायचा असेल, अर्ज भरायचा असेल तर ग्राहक सेवा केंद्रावरही आपण या ठिकाणी हा अर्ज भरू शकतो। तर मित्रांनो, पुढील योजना आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना। मग सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेतून समाजातील निराधार, वृद्ध, दुर्बल घटकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यात येते। मग समाजातील 65 वर्षावरील निराधार वृद्धांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे। मग 65 वर्षावरील व्यक्ती, निराधार व्यक्ती, वृद्ध व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतो। मग या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, तर विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, किमान 65 वर्ष, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। उत्पन्नाचा दाखला, कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा 21,000 रुपये आहे। BPL नसलेल्यांसाठी, जे BPL मध्ये आहे त्यांना या ठिकाणी या योजनेचा लाभ 100% मिळतो। आधार कार्ड, बँक पासबुक, शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो अशा पद्धतीने या ठिकाणी कागदपत्रे लागणार आहेत। तसेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना ही राज्य पुरस्कृत असून या योजनेतून पूर्वी लाभार्थ्यांना
राज्य शासनामार्फत 1000 इतके अर्थसहाय्य मिळत होते, परंतु आता राज्य शासनामार्फत 1500 रुपये इतके अर्थसहाय्य मिळत आहे। या योजनेकरिता आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालय तसेच सेतू केंद्राशी संपर्क साधावा। आपले सरकार mahaonline.gov.in या संकेतस्थळावर आपण अधिक माहिती मिळवू शकतो। तसेच मित्रांनो, पुढील महत्त्वाची योजना आहे इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना। सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेतून समाजातील निराधार वृद्ध दुर्बल घटकांना अर्थसहाय्य मिळवून देण्यात येते। मग समाजातील 65 वर्षावरील निराधार वृद्धांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने ही योजना राबवण्यात येते। तर मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत। विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, किमान 65 वर्षावरील अर्जदार असणे गरजेचे आहे। किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। दारिद्र्य रेषेचा दाखला, कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे। आधार कार्ड, बँक पासबुक, शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र, अर्जदाराचा फोटो, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी असे वरील कागदपत्रे आवश्यक आहे। तर मग ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेतून पूर्वी लाभार्थ्यांना केंद्र शासनामार्फत 200 रुपये आणि राज्य शासनामार्फत 800 इतके अर्थसहाय्य मिळत होते, परंतु आता केंद्र शासनातर्फे 200 आणि आता राज्य शासनातर्फे 1300 रुपये असे एकूण 1500 रुपये इतके संपूर्ण अर्थसहाय्य या ठिकाणी मिळते। या योजनेतील आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात असलेल्या सेतू केंद्राशी संपर्क साधावा। इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, या योजनेतून समाजातील दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना अर्थसहाय्य मिळवून देण्यात येते। समाजातील 40 वर्षावरील विधवांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे। म्हणजे या ठिकाणी 40 वर्षावरील ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात येते। या योजनेतील लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहे। विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा दाखला, किमान 40 वर्षावरील अर्जदार, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यूचा दाखला व मोठ्या मुलाचा वयाचा दाखला आवश्यक आहे। आधार कार्ड, बँक पासबुक, शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र, नंतर अर्जदाराचा फोटो अशा प्रकारचे कागदपत्रे या ठिकाणी लागतील। मग इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेतून पूर्वी लाभार्थ्यांना केंद्र शासनामार्फत 300 रुपये आणि राज्य शासनामार्फत 700 रुपये असे 1000 रुपये इतके अर्थसहाय्य मिळत होते, परंतु आता केंद्र शासनामार्फत राज्य शासनामार्फत 1200 म्हणजे 1200 रुपये असे एकूण 1500 रुपये इतके संपूर्ण अर्थसहाय्य मिळते। या योजनेकरिता आपण आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात असलेल्या सेतू केंद्राशी संपर्क साधावा किंवा आपले सरकार mahaonline.in या ठिकाणी आपल्याला ही संपूर्ण माहिती मिळेल। पुढील योजना महत्त्वाची योजना आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना। या योजनेतून समाजातील 80% पेक्षा अधिक अपंगत्व व बहु अपंग असलेल्या व्यक्तींना अर्थसहाय्य मिळवून देण्यात येते। समाजातील 80% पेक्षा अधिक अपंगत्व व बहु अपंगाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ मिळावे या उद्देशाने ही योजना राबवण्यात येत आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत। विहित नमुन्यातील अर्ज, अपंगत्वाचा दाखला, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। दारिद्र्य रेषेचा दाखला, कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे। आधार कार्ड, बँक पासबुक, शिधापत्रिका, निवडणूक ओळखपत्र एवढे महत्त्वाचे डॉक्युमेंट तसेच अर्जदाराचा फोटो हे कागदपत्रे आवश्यक आहे। इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेतून पूर्वी लाभार्थ्यांना केंद्र शासनातर्फे 300 रुपये आणि राज्य शासनातर्फे 700 असे एकूण 1000 रुपये अर्थसहाय्य मिळत होते, परंतु आता केंद्र शासनातर्फे 300 आणि राज्य शासनातर्फे 1200 रुपये असे एकूण 1500 रुपये इतके संपूर्ण अर्थसहाय्य या ठिकाणी मिळतात। मग या योजनेसाठी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालय असलेल्या सेतू केंद्राशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी आपले सरकार mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी। कारण की या संकेतस्थळावर या सर्व साहीच्या साही योजनांची माहिती दिलेली आहे। त्या ठिकाणाहून आपण ऑनलाईन अर्जही करू शकतो। तसेच आपले कागदपत्र घेऊन आधी आपण त्या कार्यालयाशी संपर्क साधावा।
जर आपण पात्र असेल तर त्या ठिकाणी ते लगेच आपल्याला त्या ठिकाणी सांगणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ग्राहक सेवा केंद्र आपले जे आहे त्यातनं त्या ठिकाणावरून हा अर्ज भरू शकता। त्या ठिकाणी तुमच्याकडे तुम्ही ते पात्र असाल, या नियमात बसत असाल तर नक्की अर्ज करा आणि ज्या निराधार दुर्बल घटकातील व्यक्तींना या ठिकाणी या योजनेचा फायदा मिळू द्या। जर आपल्या माहितीतील असे व्यक्ती असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे सर्वसामान्य नागरिकांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची आहे। दुर्बल घटकातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपले सहकार्य मिळू द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे या दुर्बल घटकातील व्यक्तींना या योजनेविषयी माहिती मिळेल। सदरच्या योजनेविषयी आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत, त्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।